नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड भेटणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर MBBS आणि BDS या दोन्ही राऊंडचं चॉईस फिलिंग कशी करायची. आता चॉईस फिलिंग म्हणजे सगळ्यात अगोदर हा मुद्दा असतो की चॉईस फिलिंग काय. तर सगळ्यात अगोदर चॉईस फिलिंग हे समजून घ्या की तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे ते तुम्हाला प्रेफरन्स वाईज, तुमच्या प्रायोरिटी वाईज तुम्हाला लावावं लागतं आणि त्याच्यानुसार तुम्हाला चॉईसेस भरावे लागतात. ठीक आहे, तुमचे सगळे गैरसमज या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळं काही चॉईस फिलिंग रिलेटेड माहिती पडलं पाहिजे. बघा, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते काउन्सिलिंगमध्ये ती म्हणजेच चॉईस फिलिंग असते. ठीक आहे, तर ही गोष्ट एकदम तुम्ही प्रॉपर केली पाहिजे, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. ठीक आहे, आता आपण सिरियल वाईज एक एक गोष्टी बघून घेऊया. सगळ्यात अगोदर चॉईस फिलिंग म्हणजे तुम्हाला काय हे समजलं असेल की तुम्हाला MBBS BDS याच्यामध्ये काय हवं आहे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला चॉईसेस करावे लागतात कॉलेजेसचे. ठीक आहे, ते कशामध्ये टाकावं लागतं तर चॉईस फिलिंग प्रेफरन्स राऊंडमध्ये ते टाकावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, कुठं येत असतं हे तर स्टेट कोटासाठी सांगत आहे फक्त मी, 85% कोटासाठी हे तुम्हाला सांगत आहे फक्त मी. ठीक आहे, तर हे कुठं येत असतं तर CET सेलच्या ऑनलाईन वेबसाईटवर ज्या डेट्स असतात त्या डेटवर. ठीक आहे, आता डेट्स काय आहे ते ऑलरेडी मी सांगून दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, 2 तारखेला आपली काय येणार आहे तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट ज्याच्यावरून SML कळेल आपल्याला. त्याच्यानंतर ते जे प्रेफरन्स राऊंड असतात ती डेट काय दिलेली आहे तर 3 ते 5 आहे वाटतं, है ना. 2च दिवसाचा तो गॅप असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांना शेअर करा. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. सगळ्यात अगोदर तुमची प्रायोरिटी कशी सेट करावी तुम्हाला. ठीक आहे, तर प्रायोरिटी सेट करा, म्हणजे तुम्हाला काय हवं हे याला आपण प्रायोरिटी सेट करणं असं म्हणत असतो. तर सगळ्यात अगोदर MBBS BDSचा राऊंड 1 आहे आपला. तर त्याच्यामध्ये काय असतं की गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. ठीक आहे, 2 कॉलेजेस असतात, एक गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. सेमी गव्हर्नमेंटलाच आपण प्रायव्हेट असं सुद्धा म्हणू शकतो, पण त्याच्यामध्ये जर का तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला 100% सवलत भेटते. फक्त एक कॉलेज असं आहे ज्याच्यामध्ये सवलत भेटत नाही MBBSच्या, तो कोणता आहे तर वेदांता मेडिकल कॉलेज पालघर असा. ठीक आहे, चला काही हरकत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्ही हे बघतात की गव्हर्नमेंट आहे की सेमी गव्हर्नमेंट आहे, हे प्रायोरिटी तुम्ही सेट केली पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, तर गव्हर्नमेंट आहे की सेमी गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर टॉप कॉलेजेस, म्हणजे टॉप कॉलेजेस कोणते बघ, गव्हर्नमेंटमध्ये टॉप कॉलेजेस कोणते, प्रायव्हेटमध्ये टॉप कॉलेजेस कोणते, हे तुम्हाला काय समजलं इथून समजून जातं. ठीक आहे, म्हणजे हे तुमची प्रायोरिटी तुम्ही सेट करत आहात. ठीक आहे, आता प्रायोरिटी सेट करत आहात तुम्ही. त्याच्यानंतर सिटी वाईज कॉलेजेस, म्हणजे सिटी वाईज आता मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर हे सगळ्यांची टॉप प्रायोरिटी असते. ठीक आहे, हे तुम्हाला पण माहित असेल की मला संभाजीनगरमध्ये भेटलं पाहिजे, मला मुंबईमध्ये भेटलं पाहिजे, मला नागपूरमध्ये भेटलं पाहिजे, मला पुण्यामध्ये भेटलं पाहिजे. तर असा हा सिटी वाईज तुमचं प्रेफरन्स सुद्धा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, हे सुद्धा तुमची प्रायोरिटी असते. त्याच्यानंतर सिलेक्टेड कॉलेज, कोणाला काय वाटतं की आम्ही फक्त सिलेक्टेड कॉलेज टाकू. ठीक आहे, मी सर्व गोष्टींचं निर्वारण या व्हिडिओमध्ये तुमचं करणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कॅप 1 राऊंडमध्ये फ्री एक्झिट आहे, तर इथं तुम्हाला खूप जास्त चान्स असतो की तुम्ही कशी पण चुकीची पण चॉईस फिलिंग केली तर तुमच्याकडे 2 पुन्हा चान्स असतात. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही अगोदरच समजून घ्या की ज्याच्यामुळे तुमची चूक झाली नाही पाहिजे. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर जी चॉईस फिलिंग असते ती तुम्हाला कॉलेजचं नाव नसतं टाकायचं. ठीक आहे, कॉलेजचं नाव नसतं टाकायचं, तिथं तुम्हाला फक्त कोड टाकायचे असतात. ठीक आहे, जसा एक्झाम्पल देत आहे मी 1101, फक्त असा कोड तुम्हाला तिथं टाकावा लागतो. कोडमध्ये असतात ते. ठीक आहे, अशा कोडमध्ये तुम्हाला ते टाकावं लागतं. ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे का हे मला बघू द्या एकदा. नाही दिसत आहे. ठीक आहे, क्लिअर नाही दिसत आहे. ठीक आहे, मी हे इथं लावून देणार आहे एडिटिंग करून, तर तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, आता इथं कोड असतात तुमचे. ठीक आहे, आता त्या कोडनुसार 1101 म्हणजे GMC मुंबई, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. ठीक आहे, आता हे कोड तुम्हाला टाकावे लागेल. आता इथं तुमचं 2101 असं कोड आलं म्हणजे हे कशाचं कॉलेज आहे, BDSचं कॉलेज आहे, कुठलचा GDC मुंबई आहे की नाही. तर असा कोडनुसार तुम्हाला ते कॉलेजेस टाकावे लागतात.
त्याच्यानंतर बघून घेऊया आता आपण नोट व्हेरी 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 इम्पॉर्टंट, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की सगळ्यात अगोदर 80% स्टुडंट जे असतात ते चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक करतात. राऊंड 1 मध्ये, राऊंड 2 मध्ये, राऊंड 3 मध्ये, स्ट्रे वॅकन्सीमध्ये सुद्धा. ठीक आहे, समजतच नाही कोणाला चॉईस फिलिंग. ठीक आहे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओ बनवणार, प्रत्येक राऊंडला हा चॉईस फिलिंगचा व्हिडिओ राहणार म्हणजे राहणार. कारण मी मागच्या वर्षी बघितलं होतं खूप सारे काउन्सिलर असे पण होते ज्यांनी चुकीची चॉईस फिलिंग करून दिलेली आहे विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळं काय झालं की त्यांची रँक तर चांगली होती पण त्या चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळं त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेला नाही. झालेला पण आहे तर तो बरोबर झालेला नाही, म्हणजे त्याच्या रँकनुसार परफेक्ट कॉलेज अलॉट झालेला नाही, म्हणजे टॉप कॉलेज अलॉट झालेला नाही. ते कसं ते सुद्धा पुढे येणार आहे, सगळं काही येणार आहे, फक्त थोडं थांबा. ठीक आहे, तर 80% स्टुडंट डू मिस्टेक. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मागच्या वर्षी केलेली आहे काउन्सिलिंग, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा केलेली आहे आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 2022 पासून मी काउन्सिलिंग करत आहे. जेव्हापासून मी स्वतःची काउन्सिलिंग केलेली आहे तिथून मी सगळ्यांची काउन्सिलिंग करत आहे. ठीक आहे, तर काय करतात विद्यार्थी की याच्यामध्ये मिस्टेक करता म्हणजे करता. मी स्वतः सुद्धा केलेली होती चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक. माझी रँक होती 2,58,250. मला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होऊ शकत होता पण मी चॉईस फिलिंग चुकीची केली, त्याच्यामुळं मला काय जवळचं कॉलेज अलॉट झालं पण मला त्याबद्दल जास्त काही चिंता नाही. तरी सुद्धा तुम्ही हे बघून घ्या. त्याच्यामध्ये नो वन कॅन टेल यू अबाउट डिटेल अबाउट चॉईस फिलिंग. कोणीच चॉईस फिलिंगची डिटेल बरोबर प्रॉपरपणे सांगत नाहीये. पण जर का हा व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला चॉईस फिलिंग समजून जाईल पूर्ण बघितला तर. ठीक आहे, हे पण एक महत्वाचा मुद्दा आहे, इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे. बघा मी आत्ताच मागं सांगितलं की रँक चांगली असते पण कॉलेज अलॉटच होत नाही. का होत नाही? कारण चुकीची काउन्सिलिंग केल्यामुळे, चुकीची चॉईस फिलिंग केल्यामुळे. त्याच्यानंतर रँक चांगली असते बट कॉलेज चांगला नसतो. ठीक आहे, ते कशामुळं हे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी इथं, तुम्हाला हे समजवेल मी एकदम व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर यू कॅन फिल वन अँड ऑल कॉलेजेस. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की खूप साऱ्या पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण सिलेक्टेड कॉलेज चूज करू शकतो, लिमिटेड कॉलेज चूज करू शकतो त्या प्रेफरन्स लिस्टमध्ये. पण तसं काही नसतं. आपण सगळेचे सगळे कॉलेजेस MBBSचे BDSचे टाकू शकतो. MBBS पण आणि BDS पण. फक्त MBBS आणि BDS बद्दल बोलत आहे मी. BAMS BHMS BDS ते वेगळं आहे. ठीक आहे, सगळेचे सगळे कॉलेज सुद्धा टाकू शकतो आणि फक्त एकच कॉलेज सुद्धा टाकू शकतो. कॉलेज कसे टाकले जातात तर तुम्हाला सांगितलं मी, कोडनुसार ते टाकल्या जातात. ठीक आहे, आता बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे जे तुम्ही बघत आहे ना, हे एक्झाम्पल घेत आहे मी. एक्झाम्पलनं तुम्हाला सगळं काही तुम्हाला समजवणार आहे मी. चला ठीक आहे, हे मिटवून घेतो मी अगोदर. तर आता आपल्याकडे हे दोन कॅन्डिडेट आहे, कॅन्डिडेट 1 आणि कॅन्डिडेट 2. ठीक आहे, आता कॅन्डिडेट 1 ला सुद्धा 174 मार्क आहे आणि कॅन्डिडेट 2 ला सुद्धा 174 मार्क आहे. पण त्याची AIR रँक आता सांगितले मी की हे वेगळे आहे. आता या कॅन्डिडेटनं काय केलं की 1101 या कॉलेजला 50वा नंबर दिलेला आहे. कितवा? 50ला. पण जो कॅन्डिडेट 2 आहे त्याने एक नंबर 1101 ला दिलेला आहे. ठीक आहे, 1101 हा एक नंबरला दिलेला आहे. आता तुम्ही सांगा मला याच्यामधून कोणत्या कॅन्डिडेटला पहिले कॉलेज अलॉट होईल? ठीक आहे, कमेंट करून सांगा. खूप सारे विद्यार्थी म्हणतील की कॅन्डिडेट नंबर 1 ला भेटन दादा, कॅन्डिडेट नंबर 2 ला कॉलेज अलॉट होईल कारण यानं कॉलेज एक नंबरवरती टाकलेला आहे ना. असं असतं का? तर हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे सगळ्यांचा, काउन्सिलरचा सुद्धा. खूप सारे काउन्सिलर असे सुद्धा आहे की जे म्हणतात की ज्यांनी एक नंबरवरती कॉलेज टाकलेलं आहे त्याला कॉलेज अलॉट होईल, याला कॉलेज अलॉट होणार नाही. हा गैरसमज आहे. का गैरसमज आहे? कारण बघा विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, हे 929,512 आहे, याची मेरिट याच्यापेक्षा चांगली आहे. म्हणून याने कुठं पण कॉलेज टाकला असेल तर पहिले कॉलेज याला अलॉट होणार, याला अलॉट होणार नाही. पहिले याला अलॉट होणार. ठीक आहे, कारण याची AIR काय आहे? याची AIR चांगली आहे याच्यापेक्षा. याची SML पण चांगली असणार याच्यापेक्षा. ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी समजून घ्या. कोणाला लागेल, कोणते पण कॅटेगरीचा असू द्या, सेम मार्क्स आहे तर कोणाला कॉलेज अलॉट होणार दादा?
सगळ्यांची SML वेगळी असते, सगळ्यांचं AIR वेगळं असतं. लक्षात ठेवा, मार्कवरती काउन्सिलिंग होत नसते. समजलं? मी हे बोलून बोलून थकलेलो आहे, आता परत बोलत आहे आणि बोलतच राहणार जेव्हापर्यंत सगळ्यांना समजून जात नाही तेव्हापर्यंत. ठीक आहे? तर चॉईस फिलिंग तुमच्या हिशोबानं करावी लागते, तुमच्या हिशोबानंच करावी लागते, अशा पद्धतीनंच करावी लागते. कशी करावी लागते? आता मी कशी काउन्सिलिंग करून देणार तुमची? तर जर का माझ्याकडून करायची असेल तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, अशी आपली चॉईस फिलिंग असते. आता इथं मी हे लावून देतो तुम्हाला. ठीक आहे? सगळ्यात अगोदर काय असतं बघा, तर तुमचं नेम असतं, कॅटेगरी असते, ऑल इंडिया रँक असते, कॉन्टॅक्ट नंबर असतो, SML रँक असते. बघून घेत असाल तुम्ही, बघा तिथं. त्याच्यानंतर सिटी वाईज टॉप प्रेफरन्सेस, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, टॉप कॉलेजेस इथं तुम्हाला टाकल्या जातात. पहिल्या नंबरवरती काय विद्यार्थ्याला काय अपेक्षित आहे हे विद्यार्थी असो किंवा त्यांचे पॅरेंट्स असो त्यांना विचारलं जातं. तेव्हा हे जे 12 कॉलम दिसत आहे तुम्हाला, तिथं त्याची चॉईस प्रेफरन्स टाकल्या जाते आणि त्याच्यानंतर चॉईस फिलिंग एक एक करून केल्या जात असते की कॉलेज कोणते टाकायचे आहे. नक्की लक्षात ठेवा, हे तुम्ही बघितलं सगळं कसं. तुम्हाला हे फॉर्मॅट तुम्हाला PDF मध्ये दिला जातो आणि याची प्राइस महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आहे. राऊंड 1ची 999, नो हिडन चार्जेस. ही लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 999 रुपये द्यावे लागेल मला. 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे? अशी लिस्ट तुम्हाला PDF मध्ये तुम्हाला तुमच्यानुसार बनवण्यात देण्यात येईल. खूप सारे असतात जे डायरेक्टली काय करतात की एक प्रेफरन्स लिस्ट टाकून देतात. खूप सारे असतात, मी नाव नाही घेणार त्यांचा कोणाचाच, पण एक प्रेफरन्स लिस्ट टाकून देतात ग्रुपवरती आणि म्हणतात करा तुमची चॉईस फिलिंग. अरे काउन्सिलिंग म्हणजे चॉईस फिलिंग असते ना, समजलं का? काउन्सिलिंग म्हणजे चॉईस फिलिंग. ओके, समजलं तुम्हाला आता? एकदम बरोबर. आता खूप सारे मिसकन्सेप्शन मी डिबंक करतो इथं क्लिअरली. कोणाला पण हे सांगत असेल कोणी पण की कट ऑफ वरनं चॉईस फिलिंग केली जाते, हे सगळ्यात चुकीचा मुद्दा आहे. का चुकीचा आहे? कारण तुम्ही बघितलं असाल की कट ऑफ वरती कधीच केली जात नाही. जर का तुम्ही केली असेल चॉईस फिलिंग, सगळे कॉलेजेस टाकले असन, सिलेक्टेड कॉलेज टाकले असन, तर तुमची AIR युनिक असते, तुमची SML युनिक असते. युनिक म्हणजे ती तुमचीच आहे, कोणाची दुसऱ्याची नाही. मार्क सगळ्यांचे सारखे असू शकतात, पण SML आणि AIR ही कधीच सारखी असू शकत नाही. आय होप तुम्हाला चॉईस फिलिंगबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल. नाही मिळाली असेल परत मी एकदा व्हिडिओ टाकेल. मी चॉईस फिलिंगवर कमीत कमी यावर्षी 10 ते 12 व्हिडिओ टाकणार आहे. कारण खूप सारे विद्यार्थी असतात आणि पालकसुद्धा असतात, त्यांना चॉईस फिलिंगच जमत नाही आणि काउन्सिलर जे असतात ते सुद्धा त्यांना चॉईस फिलिंग करून देत नाही अशी. ठीक आहे? तुम्ही बघितले असं हे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटत असते. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि ज्यांना माझ्याकडून करायची असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकता. अथवा तुम्हाला काउन्सिलिंग समजली असेल, चॉईस फिलिंग समजली असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. धन्यवाद.